गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, महालक्ष्मी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने आता सर्वच महिलांना 3,000 रुपये महिना तुमचा मिळणार आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना बघा आता 3,000 रुपये महिना मिळणार आहे. तर बघा काय माहिती आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता ताईंना तुम्ही आता पुढे. तर महाराष्ट्रातील सरसकट महिलांना मिळणार प्रति महिना 3,000 रुपये ही घोषणा ठरू शकते महाविकास आघाडी. तर यासाठी गेम चेंजर बघा असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघूया. तर काय माहिती दिलेली आहे तर बघा, नुकतीच जी महायुती सरकार आहे, सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेल्या 1,500 रुपयाचा हप्ता वाढवून 2,100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. बघा, अशातच आता काँग्रेस महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात एक महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट सर्वच महिलांना 3,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. बघा, त्यामुळे आता सर्वकडे चर्चा सुरू झाली. सर्वांना 3,000 रुपये मिळणार आहेत. 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये असं दिसून आलं आहे की महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत आणि महिलांची मते अनेकदा निर्णायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील काही ठराविक महिलांनाच मिळत असल्याने काँग्रेस महाविकास आघाडीकडून घोषित करण्यात आलेली आहे की महालक्ष्मी योजना जी आहे ती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी यांच्याकडून गेम चेंजर ठरू शकते. तर बघा, अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गतच आता महालक्ष्मी योजना जी आहे ती महाविकास आघाडी सरकार राबवत आहे आणि सर्वच महिलांना हे 3,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता ताईंनो की ही जी अपडेट आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वच ताई महिला बहिणी आता खुश झालेल्या आहेत. ही ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. बघू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महालक्ष्मी योजना ही महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि त्यांच्यासाठी बघा महाविकास काँग्रेस आघाडी सरकार हे राबवत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तसेच तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो. तर महाराष्ट्रात राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची पात्रता बघू शकता. राज्यातील सर्व विवाहित जे आहेत महिला आहेत, घटस्फोटित परिव्यक्तता आणि निराधार महिला आहेत, कुटुंबातील केवळ अविवाहित महिला आहेत, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा महिलांना मिळू शकतो. तसेच बघा, किमान 21 वर्षे तुमची वय पूर्ण असणं आवश्यक आहे, 65 वयपर्यंत, आणि लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक बँक खात्याशी असणे आवश्यक आहे. तसेच बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचे 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा काही अटी आहेत. तर बघू शकता की तुमचं जे DBT आहे ते करणं आवश्यक आहे. DBT, आधार सीडिंग आता, आणि सर्वच बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता महालक्ष्मी योजना पण जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे महालक्ष्मी योजनेचा लाभसुद्धा आता महिलांना मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे जे सरकार आहे महाविकास आघाडी सरकार असो, आता हे सरकार सर्वांसाठी फायदेशीर आहे. बघा, त्यांना बघा 3,000 रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत. म्हणजे आता हे फॉर्म चालू होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली मी देत असतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ताईंनो. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला चांगलाच वाटला असेल. बघा, महाराष्ट्रातील आता सर्वच आता ताईंना हे जे सरकार आहे त्यांना बस सेवा फ्रीमध्ये करणार आहे. त्यांना ज्या बी काही नवीन योजना लागू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. आणि आतापर्यंत निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त महिलांच्याच हाती धुरा घेतलेली आहे. कारण महिलांवरच जास्ती आता निवडणुकांमध्ये त्यांच्यावर सरकारने जोर दिलेला आहे. बघा, तर लाडकी बहीण योजना झाली, महालक्ष्मी योजना झाली, लखपती दिदी योजना झाली, अन्नपूर्णा योजना झाली, अशा ज्या बहुतेक महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. बघा, उज्ज्वला योजना आहे. तर या सर्व महिलांच्याच नावाने या योजना आहे. आणि हे जे सरकार आहे हे सर्व फक्त महिलांनाच जास्तीत जास्त प्रोत्साहन करत आहे.
तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वच महिलांना हे पैसे मिळालेले आहेत आणि 3-3 हजार रुपये तुम्हाला दिवाळी बोनस मिळालेला आहे. आता डिसेंबरमध्ये सुद्धा तुमचा हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर ते म्हणत आहे की आम्ही 3,000 देणार. महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी सरकार लगे अजून उद्धव ठाकरे साहेब म्हणत की आम्ही 3,500 रुपये तुम्हाला महिन्याला देणार. अजून याच्यात तुम्ही बघू शकता की तुमची बघा 25,000 महिलांची आम्ही पोलीस भरती करणार असे पण ते म्हणत आहेत महिला. आणि आपले उद्धव ठाकरे साहेब काय म्हणत आहे बघा की ते म्हणत आहे की आम्ही 18,000 अजून पोलिसांची भरती काढणार. तर अशातच बघा हे जे आता निवडणुकीमध्ये वातावरण चालू आहे आणि सर्व जे आहेत ते सरकार जे आहेत ते एकमेकांना म्हणजे हे करत आहेत बघा. त्यांना निवडणुकीमध्ये चांगला यश मिळण्यासाठी त्यांना घवघवीत यश मिळण्यासाठी ते मोठे प्रोत्साहन देत आहेत आणि जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्यांचं आश्वासन देत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गतच महाराष्ट्रातील ज्या तमाम योजना आहेत त्या लागू झालेल्या आहेत आणि आता सर्व बहिणी ताई आता खुश झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, लखपती दीदी योजना अशा भरपूर काही योजना आहेत की त्या महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या आहेत. तसेच बघा ताईंनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजना झाली, लखपती दीदी झाली, अशा बहुतेक काही महत्त्वपूर्ण योजना तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. तर ताईंनो, व्हिडिओ चांगलाच वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.